देखो क्या है, शक्ती यानी की पॉवर, बरोबर आहे. आता आपण काय पाहिलं, कार्य. कार्य का सूत्र क्या होता है, वर्क बराबर फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट, फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. अभी शक्ती क्या होती है, शक्ती देखो, मेरे पास इतनी शक्ती है म्हणजे माझ्याकडे एवढी ताकद आहे, तेवढी ताकद आहे, बरोबर आहे. ज्याच्याकडे ताकद जास्त त्याचा काम करण्याचा वेग कसा असेल रे, जास्त असेल. आणि ज्याच्याकडे ताकद कमी त्याचा काम करण्याचा वेग कसा असेल, कमी असेल. मग शक्ती म्हणजे काय, सगळ्यात सोपा मुद्दा आहे पहा इकडं. कार्य करने की दर को हम लोग क्या कहते हैं, शक्ती. कार्य म्हणल्यानंतर कोणत्याही प्रकारचं काम असू शकतं, काही असो, हाणामारी असो, नाही तर वावरातलं काम असो, ते कामच झालं आहे का नाही, आहे ना. मग ज्याच्याकडे ताकद जास्त आहे तो पटापट काम करतो. मग कार्य करने की दर यानी कि क्या होता है, किस गति से हम काम करते हैं उस चीज को हम लोग क्या कह सकते हैं, शक्ति, पावर, बरोबर. तो हिंदी में क्या याद रखेंगे हम लोग, कार्य करने की जो दर होती है, दर म्हणजे काय, कार्य करण्याची जी तुमची ताकद आहे, दर, दर म्हणजे काय, दर म्हणजे प्रमाण. तो कार्य करने का जो दर होता है उसे हम लोग क्या कहते हैं, शक्ति कहते हैं. समझ में आया. यह एक अदिश राशि है, इसके लिए कोई दिशा की जरूरत नहीं होती. शक्ति के लिए दिशा की जरूरत नहीं है, ताकद ताकद है, तिला काय दिशेची गरज आहे का नाही. आता पहा, शक्ति का एसआई मात्रक क्या होता है, वाट. क्या होता है, वाट, याद रखना. एसआई मात्रक तो आपको पता होना ही चाहिए, वाट. सूत्र क्या होता है शक्ति का, देखो, कार्य बटा समय. कार्य बटे समय का मतलब क्या है, देखो, कार्य बटा समय. हम कितने समय में कितना कार्य करते हैं उसके ऊपर हमारी शक्ति निर्भर करेगी. हम शक्ति कैसे निकाल सकते हैं, अगर मैं 1 घंटे में 10 गड्ढे खोद सकता हूं, कितने गड्ढे, 10 गड्ढे, और कोई आदमी है जो 1 घंटे में 20 गड्ढे खोदता है, तो इसका मतलब उसकी शक्ति मुझसे ज्यादा है. क्यों, क्योंकि उसकी कार्य करने की दर जो है वो ज्यादा है. वो कार्य करने की दर अगर ज्यादा होती है तो हम कह सकते हैं कि उसकी जो शक्ति है वो शक्ति कैसी है, ज्यादा है. समझ में आया, अरे समजतंय का. हाँ, आता लक्षात घ्या, कार्य करने का जो दर होता है उसे हम लोग शक्ति कहते हैं, और दिए गए समय में हम कितना कार्य करते हैं उसके हिसाब से हमें हमारी शक्ति का पता चलता है. किसका पता चलता है, शक्ति का पता चलता है. तो सूत्र क्या है, याद रखना हमेशा, शक्ति बराबर कार्य बटे समय. शक्ति को हम लोग क्या कहते हैं, पावर. पावर इज इक्वल टू वर्क डन बटे क्या होगा, टाइम, इन गिवन टाइम. तो पावर का मतलब है, पावर क्या होता है, हमने कितने समय में कितना कार्य किया, उसकी दर जो हम निकालेंगे उसे हम लोग क्या कहेंगे, शक्ति कहेंगे. क्या कहेंगे, शक्ति कहेंगे, पावर कहेंगे. अभी शक्ति के बारे में आपको ये चीजें ज्यादातर पूछी जाती है, किसका कितना माप होता है. 1 वाट आवर यानी घंटा, 1 वाट घंटा, ये ऐसे भी लिखा जाएगा कभी कभी 1 वाट आवर, बरोबर है. 1 वाट आवर, इसका मतलब होता है 3600 जूल. कितना है, 3600 जूल, याद रखना. 1 किलोवाट घंटा, कितना, 1 किलोवाट घंटा, इसका मतलब है 3.6 गुना 10 का छठा घात जूल. कितना है, 1 किलोवाट घंटा बराबर 3.6 गुना 10 का छठा घात जूल. याद रखना है हमेशा, अच्छी बहुत इंपॉर्टंट चीजें हैं, इसके बारे में आपको सवाल हमेशा पूछे जाते. म्हणजे तुम्हाला रिकामी जागा विचारली जाते किंवा पर्यायातून विचारलं जातं. 1 वॉट घंटा बराबर टिंब टिंब डैश 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 जूल. तो कितना होगा, 1 वॉट घंटा बराबर 3600 जूल. 1 किलोवाट घंटा बराबर 3.6 गुना 10 का छठा घात जूल. 1 अश्वशक्ती, हॉर्स पॉवर आपण म्हणतो ना, HP. तुझी मोटर किती HP ची आहे, तुमचा ट्रॅक्टर किती HP चा आहे का नाही. ती HP म्हणजे काय, हॉर्स पॉवर. त्याला हिंदीमध्ये आपण अश्व म्हणजे घोडा, हॉर्स म्हणजे घोडा. मग 1 अश्वशक्ती बराबर कितना होता है, 746 वॉट, म्हणजे 746 वॉट. किती आहे, 746 वॉट.
क्लियर है का? 1 वॉट घंटा बराबर 3600 जूल, 1 किलोवाट घंटा बराबर 3.6 गुना 10 का 6वां घात जूल, और 1 अश्वशक्ति बराबर कितना होता है? 746 वॉट। तो ये चीजें आपको पता होनी चाहिए, ये याद रखना है हमेशा। इसको याद नहीं रखोगे तो आपका जो मार्क है वो गवाओगे 100%। या गोष्टींवर 100% एखादं माप जे असतं त्याच्यावर प्रश्न विचारला जातो, हे पाठ करून ठेवायचं। तो 1 वॉट घंटा बराबर 3600 जूल, 1 किलोवाट घंटा बराबर 3 दशमलव गुना 10 का 6 घात जूल, और लास्ट में है 1 अश्वशक्ती बराबर 746 वॉट, 746 वॉट। अशा प्रकारचे हे माप या शक्तीच्या बाबतीत लक्षात ठेवा। तो शक्ति क्या होती है? कार्य करने की जो दर होती है उसे हम लोग शक्ति कहते हैं। तो शक्ति का सूत्र क्या है? कार्य बटे दिया हुआ समय। दिए हुए समय में हम कितना कार्य कर सकते हैं, कितना काम कर सकते हैं, इसकी दर को, इसकी मात्रा को क्या कहा जाएगा? शक्ति कहा जाएगा। क्या कहा जाएगा? शक्ति। ओके, चलो नेक्स्ट। समझ में आया? हाँ चलो, हूँच म्हणायचं फक्त, सर काहीच आलं नाही। आलं? उसके बाद में ऊर्जा, एनर्जी। ऊर्जा को हम लोग क्या कहते हैं? एनर्जी। अभी देखो, एनर्जी किसे कहते हैं? किसी वस्तु की कार्य करने की क्षमता को हम लोग क्या कहते हैं? वस्तु की कार्य करने की क्षमता। क्षमता म्हणजे काय? कॅपॅसिटी। काय? कॅपॅसिटी। एखाद्या वस्तूची काम करण्याची क्षमता किती आहे यालाच त्या वस्तूची ऊर्जा म्हणतात। काय म्हणतात? ऊर्जा। शक्ती आणि ऊर्जा याच्यामध्ये फरक आहे। शक्ती आणि ऊर्जा याच्यामध्ये काय आहे? फरक आहे। तो शक्ति क्या होता है? कार्य करने की दर क्या है? याद रखना, कार्य करने की दर को हम लोग शक्ति कहते हैं। और कार्य करने की जो क्षमता होती है, कार्य करने की क्षमता जो होती है, क्षमता को हम लोग क्या कहते हैं? ऊर्जा। महत्वाचा मुद्दा आहे, कारण कार्य, शक्ती, ऊर्जा तिन्ही गोष्टी एकमेकाशी अवलंबून असतात, एकमेकासारख्या आहेत, आहे का नाही? कार्य पाहिलं सगळ्यात आधी आपण, त्याच्यानंतर शक्ति पाहिलं, त्याच्यानंतर ऊर्जा पाहिलं। तो कार्य क्या होता है? कार्य हमने देख लिया, फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट, बल गुना बल की दिशा में विस्थापन, इनके गुणनफल को हम लोग कार्य कहते हैं। कार्य के बाद में हमने शक्ति देखा, शक्ति में हमने क्या पढ़ा? कार्य करने की दर को क्या कहा जाएगा? शक्ति। और इसका जो सूत्र होता है, सूत्र हम क्या कहेंगे? हमने कार्य जो किया वो कार्य कितने समय में किया, इसे हम लोग क्या कहेंगे? शक्ति कहेंगे। अभी ऊर्जा क्या होता है? कार्य करने की क्षमता को हम लोग ऊर्जा कहते हैं। यानी कि कार्य करने की जो कैपेसिटी होती है किसी भी चीज की, उसे हम लोग क्या कहेंगे? एनर्जी। बरोबर है? अरे बरोबर आहे का नाही? बॅटरी जी आहे, बॅटरी, मोबाईलची बॅटरी, तुम्ही म्हणता याची बॅटरी 5000 mAh ची आहे, 6000 mAh ची आहे। मग त्या बॅटरीमध्ये काय असते? काहीतरी क्षमता असते, बरोबर आहे ना? तिच्यामध्ये एनर्जी आपण स्टोअर करून ठेवतो आणि त्या एनर्जीचा वापर आपण नंतर फोन पाहण्यासाठी करतो, रात्री 12 वाजेपर्यंत, आहे की नाही रेवगडे? करतो ना? म्हणून सकाळी झोपा येतात, लेक्चरमध्ये आरामशीर झोप घेतो आपण। काय सांगितलं मी आता? घेतोय पारळीवाले लय झोपा घेते, काय पळायला लय लागत आहे तुम्हाला, म्हणून नुसते पळत नका बसू, पळाल्याने काय नाही, पळायला तुम्ही कधी पळशाल। इकडे जर पास नाही झाले तिकडे पळून काय करताय? समजलं का? तुम्हाला आधी इकडे थोडासा फोकस करावा लागेल। पळायला भरपूर दिवस देते आता आर्मीवाले। तुमची आर्मी झाली, पेपर झाला आणि लगेच तुम्हाला ग्राउंडला बोलवलंय असं नाही, तुमचा पेपर पास होऊन 5-6 महिने पळायला देतील तुम्हाला। पळणं बिळणं सोडा, दररोजचं एखादा तास तुम्ही करीत असाल तर कंटिन्युटी ठेवा, काही हरकत नाही। पण 2-2, 3-3 तास पळायचं नाही, ते येऊन झोपा काढायचा। हे जर काम केलं तर अभ्यास होणार नाही आणि पेपरच क्वालिफाय होणार नाही। पेपर क्वालिफाय झाला नाही तर मग तुमच्या पळण्याला काय करता, तुम्ही किती पळत राहिले तरी उपयोग होणार नाही। क्लिअर आहे ना? अरे लक्षात येतंय का काय सांगतो? तिकडं जरा थोडंसं लक्ष द्या, काय सांगतो त्याच्याकडे। उपयोग तुम्हाला पाठ करून उपयोग नाही, आता तुम्हाला उलट वेळे आपल्याला त्यांनी काय विचारलंय हे समजलं पाहिजे, त्याच्यासाठी तुमचा आवाजाकडे लक्ष पाहिजे। मी काय सांगत होतो तुम्हाला मगाशी, जो घर्षणाचा
उदाहरण सांगितले एक, तसेच प्रश्न विचारले जातात। यदि दो वस्तुओं के बीच में या दो पिंडों के बीच में घर्षण बल बढ़ जाए तो उनकी गति डैश डैश डैश, माता पुढे समान रहती है, बढ़ जाती है, कम होती है, कोई भी परिवर्तन नाही होता, असे ऑप्शन येतात। मग त्यावेळी आपला आवाजाकडे जर लक्ष असेल, सरांनी सांगितलं होतं घर्षण जर वाढलं तर स्पीड कमी होतो, बरोबर आहे ना? मग स्पीड वाढवण्यासाठी आपल्याला घर्षण कमी करावं लागतं, हे जर ऐकलेलं असेल तर तिथं ऑप्शन देता येईल, मिळतील ना 2 मार्क। तुम्ही जर नुसतं पाठांतराकडेच भर दिला तर काही खरं नाही, आवाजाकडेही तुम्हाला तेवढंच लक्ष द्यावं लागेल। जेवढं तुम्ही जास्त ऐकाल तेवढे तुमचे मार्क। किसी वस्तु की कार्य करने की क्षमता को हम लोग क्या कहते हैं? उस वस्तु की ऊर्जा कहते हैं। ऊर्जा एक किस प्रकार की राशि है? अदिश राशि है। किस प्रकार की? अदिश। इसमें भी हमें कोई किसी भी प्रकार की दिशा की जरूरत नहीं होती, बराबर है? तो देखो सदिश राशियों में खास करके आपको बस इतनी ही चीजें याद रखनी है। बसचं उदाहरण तुम्हाला सांगितलं होतं, बरोबर आहे? त्याच्यामध्ये मग बसवरून बल येतं, आहे का नाही? त्याच्यानंतर बलाशी संबंधित बल आघूर्ण येतो, आहे का नाही? बसला आपण वेग देतो, वेग येतो, त्याच्यानंतर त्याच्यासोबतचा संवेग येतो, बसला आपण तोरण बांधतो, आहे का नाही? त्वरण। या ज्या गोष्टी अजून काय, बस आपण काय करतो? विस्थापन, हां, एका जागेवरून दुसऱ्या जागी घेऊन जातो बस, हे सगळं बस, आहे का नाही? बल, बल आघूर्ण, बसला वेग, संवेग, बसला तोरण बांधतो आणि एका जागेवरून दुसरीकडे घेऊन जातो, विस्थापन। या गोष्टी ज्या आहेत या जर आल्या तर सदिशमध्ये टाकल्या जातात, बाकीच्या गोष्टी आपण कशामध्ये टाकतो? आदिशमध्ये। क्लियर है? एवढं लक्षात ठेवायचं। तो देखो इसका जो मात्रक होता है, ऊर्जा का मात्रक भी क्या है? जूल है। कार्य का मात्रक भी क्या है? कार्य का भी जूल है, ऊर्जा का भी जूल है, तो याद रखना। उसके बाद में ऊर्जा 2 प्रकार की होती है। कितने प्रकार की? 2 प्रकार की। एक तो होती है गतिज ऊर्जा, दूसरी होती है स्थितिज ऊर्जा। नावातच आहे, गतिज ऊर्जा क्या होती है? गतिज ऊर्जा। गतिज ऊर्जा को हम लोग अंग्रेजी में काइनेटिक एनर्जी कहते हैं। क्या कहते हैं? काइनेटिक एनर्जी। और जो स्थितिज ऊर्जा होती है उसे हम लोग क्या कहते हैं? पोटेंशियल एनर्जी। क्या कहते हैं? पोटेंशियल एनर्जी। तो गतिज ऊर्जा क्या होती है? कोई भी वस्तु या कोई भी पिंड को उसके गति के कारण प्राप्त होने वाली जो ऊर्जा होती है उसे हम लोग क्या कहते हैं? गतिज ऊर्जा। और किसी भी पिंड को या वस्तु को उसकी स्थिति के कारण या उसकी अवस्था के कारण प्राप्त होने वाली ऊर्जा को हम लोग क्या कहते हैं? स्थितिज ऊर्जा। गति के कारण मिलने वाली ऊर्जा गतिज ऊर्जा, स्थिति के कारण मिलने वाली ऊर्जा स्थितिज ऊर्जा। तो गतिज ऊर्जा क्या है? देखो काइनेटिक एनर्जी सबसे पहले देखेंगे। किसी वस्तु में उसके गति के कारण कार्य करने की क्षमता गतिज ऊर्जा कहलाता है। हमने देख लिया कि कार्य करने की क्षमता को हम लोग ऊर्जा कहते हैं। क्या कहते हैं? कार्य करने की जो क्षमता होती है उसी को हम लोग ऊर्जा कहते हैं, और गति के कारण जो ऊर्जा निर्माण होती है उसे हम लोग गतिज ऊर्जा कहते हैं। सिंपल है, सिंपल है ना? मग आता पहा गतिज ऊर्जाचं हे सूत्र इंपॉर्टंट आहे, IMP। गतिज ऊर्जा का जो सूत्र होता है, सूत्र क्या है? काइनेटिक एनर्जी बराबर 1/2 1/2 mv स्क्वायर, mv स्क्वायर। तो इसका मतलब क्या है? 1/2 mv स्क्वायर। तो m और v, m का मतलब हमेशा आपके फिजिक्स में या भौतिकी में क्या आएगा? मास। मास का मतलब क्या है? द्रव्यमान। तो चीज तो कोई ना कोई चीज होगी जिसमें कोई ना कोई मास होगा, वस्तुमान होगा, बरोबर आहे? अरे वस्तू म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी मटेरियल असेल, त्याचं काहीतरी वजन असेल। ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा विचार न करता त्याचं वजन किती आणि त्याचबरोबर त्या वस्तूची व्हेलॉसिटी किती, वेग किती आहे का नाही? वेग असेल तरच गती असेल ना तिला। मग मास आणि व्हेलॉसिटी यांचा गुणाकार, याला आपण मुळात काय म्हणतो? P = mv, याला आपण संवेग म्हणतो। काय म्हणतो? संवेग म्हणतो, बरोबर है? तो क्या है देखो, 1/2 मास गुना वेलोसिटी। वेलोसिटी का इसमें क्या आएगा? वर्ग आएगा। तो इसको हम लोग कहेंगे गतिज ऊर्जा। तो गतिज ऊर्जा का सूत्र आपको याद रखना है, हमेशा पूछा जाता है। ये भी सूत्र पण महत्वाचे, पाठ पाहिजे, दोन्ही सूत्र महत्वाचे। तो 1/2 mv स्क्वायर, तो इसमें m यानी वस्तु का द्रव्यमान होगा और v यानी उस वस्तु की गति होगी या वेग होगा। क्या होगा? ये हो गया आपका वेग। और मास यानी क्या होता है? वस्तुमान।
क्या होता है, वस्तु। क्लियर? तो ये है आपका गतिज ऊर्जा का सूत्र। चलो नेक्स्ट आगे देखो क्या है। स्थितिज ऊर्जा, स्थितिज ऊर्जा को हम लोग अंग्रेजी में पोटेंशियल एनर्जी कहते हैं। क्या कहते हैं? पोटेंशियल एनर्जी। तो किसी भी वस्तु में उसकी विशेष अवस्था या स्थिति के कारण जो कार्य करने की क्षमता पैदा होती है या कार्य करने के लिए जो ऊर्जा निर्माण होती है, उस ऊर्जा को हम लोग क्या कहते हैं? स्थितिज ऊर्जा। क्या कहते हैं? स्थितिज ऊर्जा। तो गति के कारण जो वस्तु की कार्य करने की क्षमता होती है उसे हम लोग गतिज ऊर्जा कहते हैं, और स्थिति के कारण या उस वस्तु की विशेष अवस्था के कारण उस वस्तु में जो कार्य करने की क्षमता पैदा होती है उसे हम लोग स्थितिज ऊर्जा कहते हैं। समझ में आया? आया। चलो, तो स्थितिज ऊर्जा हो गई, गतिज ऊर्जा हो गई। अभी उदाहरण देखो। गतिज ऊर्जा तो कोई भी चीज जो गति में है उसमें गतिज ऊर्जा पैदा होगी। ज्या गोष्टीमध्ये गती असेल, तुमची रस्त्यावर पळणारी गाडी असेल किंवा तुम्ही रस्त्यावर पळत असाल, सायकल असेल, मोटरसायकल असेल किंवा कोणतीही वस्तू आपण गतीमध्ये जर फेकत असेल तर त्या वस्तूमध्ये गतिज ऊर्जा असते। क्लियर है? आता देखो, आता पुढे पहा। स्थितिज ऊर्जा के आपको सूत्र उदाहरण आपको पूछे जाते हैं। तो देखो स्थितिज ऊर्जा क्या है? बांध बनाकर इकट्ठा किए गए पानी की ऊर्जा जो होती है वो कौन सी ऊर्जा होती है? बांध म्हणजे काय रे? धरण। आपण काय करतो? दोन डोंगरांच्या मध्यभागी किंवा मग एखाद्या ठिकाणी आपल्याला जिथं पाणी अडवायचे तिथं काय करतो? आपण धरण बांधतो, आणि धरण बांधल्यामुळे त्या ठिकाणी पाणी येऊन साचतं आणि पाण्याला एक अवस्था प्राप्त होते, स्थिती प्राप्त होते, शांत पाणी त्या ठिकाणी आपण साचवून धरतो, साठवून धरतो। आणि जर आपण त्या पाण्याला कधी त्याचे धरणाचे दरवाजे किंवा त्या बंधाऱ्याचे दरवाजे वरती केले तर ते पाणी परत स्पीडने पळायला लागतं। का बरं? तर त्याच्यामध्ये आपण काय केलेली आहे? एक एनर्जी स्टोअर करून ठेवलेली त्याच्या स्थितीमुळे। पण त्याला जर आपण मार्ग मोकळा करून दिला तर परत ते पाणी काय होतं? जोरात पुढे जातं। अशा पद्धतीने ह्या पाण्यामध्ये सुद्धा काय साठलेली असते? एक स्थितिज ऊर्जा साठलेली असते। आता ते पाणी जर आपण धरणावरून परत खालच्या दिशेने टाकलं, उंच धरण बांधलेलं आहे, आणि ते पाणी वरून धरणाच्या भिंतीवरून जर खाली टाकलं तर त्या पाण्याला गती प्राप्त होते, आणि त्या गतीचा वापर करून आपण काय करतो? लाईटची निर्मिती करतो, विद्युत एनर्जी निर्माण करत असतो। क्लियर आहे ना? अशा पद्धतीने घड़ी की चाबी में संचित ऊर्जा। आता घड़ी की चाबी, घडी म्हणजे घड्याळ, घड्याळाला चावी असते। आता ही घड्याळाची चावी जी आहे याच्यामध्ये सुद्धा एक एनर्जी स्टोअर करून ठेवलेली असते, आणि त्या एनर्जीमुळेच आपले जे काटे आहेत ते काटे काय करतात? हळूहळू हळूहळू हळू फिरत असतात, आणि ही एनर्जी कोण देतं? सेल देतो। कोण देतो? बॅटरी देते। असंच जर तुम्ही पाहिलं ती आपली गाडी जर पाहिली, गाडी स्प्रिंग किंवा स्प्रिंग असेल किंवा लहान पोरांच्या त्या खेळण्याच्या गाड्या असतील, त्याची आपण ती चावी फिरवून 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 एक काय करतो? त्याच्यामध्ये ऊर्जा साठवून ठेवतो, आणि एक कंडिशन अशी येते की ज्याच्यामध्ये मग आपण काय करतो? ती गाडी खाली ठेवतो, किंवा मग चावी जी एनर्जी आपण स्टोअर करून ठेवली ती सोडून दिल्यानंतर जेवढी त्याच्यात आपण ताकद साठवून ठेवली तेवढी ताकद असेपर्यंत ती गाडी पुढे जाते आणि नंतर जाऊन थांबते। या एनर्जीला काय म्हणायचं? स्थितिज ऊर्जा। तो स्थितिज ऊर्जा का ज्यादातर इस्तेमाल किस लिए किया जाता है? वह एनर्जी स्टोर करके हम उसका इस्तेमाल बाद में गतिज ऊर्जा के हिसाब से कर सकते हैं। तो इसलिए हम स्थितिज ऊर्जा का इस्तेमाल, देखो स्थितिज ऊर्जा की जो जरूरत है लेते। तनी हुई स्प्रिंग की ऊर्जा। आता एखादी जर स्प्रिंग असेल, स्प्रिंग किंवा तुमचं जे गलोल म्हणतो आपण, पक्षी मारण्याची गलवर आपल्या भाषेमध्ये, त्याच्यातही आपण काय करतो रे? एक असं ताणून धरतो, बरोबर? ती गलवर, आणि मग ती ताणून ठेवली, जोपर्यंत ती ताणून धरलेली आहे या कंडिशनमध्ये, त्या कंडिशनमध्ये तिच्यात कोणती ऊर्जा असेल? स्थितिज ऊर्जा, बरोबर आहे। पण आपण जेव्हा ते सोडून देतो तेव्हा त्या स्थितिज ऊर्जेचं रूपांतर गतिज ऊर्जेत होतं, आणि ती गतिज ऊर्जेमुळे मग तो दगड काय होतो? जोरात लांब फेकला जातो। क्लियर आहे? अशाच पद्धतीने एखादी जर स्प्रिंग असेल, ती स्प्रिंग जर तुम्ही ताणून धरली तर त्या स्प्रिंगमध्ये सुद्धा एक प्रकारची एनर्जी स्टोअर होते, आणि जेव्हा तुम्ही ती स्प्रिंग सोडून देता तेव्हा ती स्प्रिंग जोराने पुढे जाते। क्लियर आहे? अशा पद्धतीने स्थितिज ऊर्जेचा वापर आपण करतो। स्थितिज ऊर्जा काय आहे ते समजलं का? अरे समजलं का? मग किसी भी वस्तु में उसकी विशेष अवस्था या उसकी स्थिति के कारण कार्य करने की जो क्षमता होती है उसे हम लोग क्या कहते हैं? स्थितिज ऊर्जा कहते हैं। स्थितिज ऊर्जा का सूत्र देखो, PE इज इक्वल टू mgh, MDH मसाले नहीं, mgh
क्या है mgh, Pe यानी कि पोटेंशियल एनर्जी बराबर mgh, जिसमें m अगर कोई वस्तु होगी तो उसमें द्रव्यमान होगा, है क्या नहीं? तो m बराबर क्या हुआ? मास। उसका g का मतलब होता है ग्रेविटेशनल फोर्स। क्या होता है? ग्रेविटेशनल, या फिर ग्रेविटेशनल, ग्रेविटी, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी। उसे हम लोग एक चीज और कह सकते हैं, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी, उसे जी कहते हैं। और जो h होता है, h का मतलब क्या है? हाइट। वह वस्तु कितनी ऊंची है उसके हिसाब से भी उसकी एनर्जी निर्भर करते। जेवढं उंच धरण असेल तेवढं त्या पाण्यामध्ये एनर्जी जास्त साठवून ठेवली जाईल, म्हणून उंची सुद्धा त्या ठिकाणी गरजेची असते, बरोबर आहे? मग पीई पोटेंशियल एनर्जी बराबर mgh। फिर उस वस्तु का मास कितना है, उस वस्तु में ग्रेविटेशन कितना है, यानी कि एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी कितनी है, और उसके साथ साथ उस वस्तु की हाइट, ऊंचाई कितनी है, इस पर क्या निर्भर करता है? उसकी स्थितिज ऊर्जा निर्भर करती है। क्लियर है? तो जो गतिज ऊर्जा थी, गतिज ऊर्जा का सूत्र हमने देख लिया। गतिज ऊर्जा का क्या है? 1/2 mv²। क्या है? mv²। और जो आपकी गतिज ऊर्जा, काइनेटिक एनर्जी बराबर और पोटेंशियल एनर्जी बराबर होता है mgh। दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या, दोन्ही सूत्र महत्वाचे आहेत, इम्पॉर्टंट आहेत। क्लियर? अरे क्लियर का? ओके। अरे बापरे, घेऊ पुढं। ऊर्जा संरक्षक का नियम क्या है? ऊर्जा संरक्षक का नियम सायन्स वाले शिकले असेल, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी। काय म्हणतात? लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी। एवढं शिकलो असतो तर म्हणावं सर आता ही वेळ कशाला आली असते आमच्यावर, आहे का नाही? शिकायचं नाही म्हणून तर आम्ही आर्मीमध्ये जायचा प्रयत्न करतोय। शिकायचं असतं तर आम्ही सायन्स, इंजिनिअरिंग कुठेतरी गेलो असतो, आहे का नाही? आणि आता तुम्ही परत तेच आमच्या बोकांडी हाणू राहिले हैं? हाँ, तो ऊर्जा संरक्षक का नियम क्या होता है? देखो एकदम सिंपल है, ब्रह्मांड की संपूर्ण ऊर्जा का परिमाण स्थिर है। क्या है? परिमाण। परिमाण म्हणजे काय? माप। परिमाण म्हणजे काय? तो ऊर्जा संरक्षक का नियम क्या कहता है? हमारे ब्रह्मांड में जितनी भी ऊर्जा है, जितनी भी, जेवढी काही ताकद आपल्या ब्रह्मांडामध्ये असेल, तिचं माप किंवा तिचं प्रमाण जे असेल ते कसं आहे, नेहमी स्थिर राहील। ती कमी होणार नाही आणि ती एनर्जी वाढणार सुद्धा नाही। तो भगवान ने, ईश्वर ने जो सृष्टि बनाई उसमें हमें जो एनर्जी भगवान ने दी है, ना तो वो कम की जा सकती है ना वो बढ़ाई जा सकती है। तो ऊर्जा का परिमाप जो होता है वो हमेशा सदैव कैसा रहेगा? समान रहेगा। बस हम क्या कर सकते हैं, तो एक एनर्जी को दूसरे एनर्जी में ट्रांसफर कर सकते हैं, उसका हम रूपांतर कर सकते हैं। ना तो हम ऊर्जा को घटा सकते हैं ना ही ऊर्जा को बढ़ा सकते हैं। इसका मतलब क्या होता है? ब्रह्मांड की संपूर्ण ऊर्जा जो है वह ऊर्जा हमेशा सदैव कैसी रहती है? समान रहती है, वो बदलती नहीं है। तो हम लोग क्या करते हैं? बस एक एनर्जी का रूपांतर जो है वो दूसरी एनर्जी में करते हैं हमारे जरूरत के हिसाब से। म्हणजे आपल्याला जर पाण्यापासून, पानी की मदद से हमें क्या इलेक्ट्रिक एनर्जी, लाइट बनानी है तो हम पानी की मदद से लाइट बनाएंगे। तो लाइट भी एक इलेक्ट्रिक एनर्जी है, प्रकाश, सूर्य से हमें प्रकाश मिलता है, वो हमारी सौर एनर्जी हो गई। तो सूर्य का प्रकाश, लाइट या फिर पानी, हम इनमें से जो भी रासायनिक ऊर्जा हो, चाहे आपकी यांत्रिक ऊर्जा हो, कोई भी किसी भी प्रकार की ऊर्जा हो, उस ऊर्जा का हम एक प्रमाण से या फिर एक रूप से दूसरे रूप में हम उसको ढाल सकते हैं, उसको बदल सकते हैं, लेकिन हम किसी भी ऊर्जा को बढ़ा नहीं सकते या घटा नहीं सकते। मतलब जो ब्रह्मांड की ऊर्जा है उसको हम लोग कम या ज्यादा नहीं कर सकते। मग तुम्हाला वाटत असेल आम्ही ही एनर्जी वापरली मग ती कमी होईल आणि ही जास्त होईल,
ती स्पेसिफिक एनर्जी कमी होईल, परंतु पूर्ण ब्रह्मांडाची जी एनर्जी आहे ती एक समानच राहील. तुम्ही फक्त काय करणार, त्या एनर्जीचं प्रकाशाचं रूपांतर लाईटमध्ये किंवा लाईटचं रूपांतर विद्युतमध्ये, अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, रूपांतर करू शकता. क्लियर है? तो ब्रह्मांड की जितनी भी ऊर्जा है वो हमेशा समान रहेगी, सदैव उसका परिमाप जो है वो समान रहेगा. बस हम लोग क्या कर सकते हैं, एक ऊर्जा का रूपांतर दुसरे ऊर्जा में कर सकते हैं. एका ऊर्जा प्रकाराचं रूपांतर आपण दुसऱ्या ऊर्जेच्या रूपांतरामध्ये करू शकतो. एवढाच या नियमामध्ये माहित आहे, सांगितलेलं आहे. क्लियर? अरे क्लियर का? तो एक रूप से दूसरे रूप में परिवर्तित किया जा सकता है. बाकी संपूर्ण जितनी भी ऊर्जा हमारे ब्रह्मांड में है वो वैसी की वैसी रहेगी, उसमें ना तो हम कमी ला सकते हैं ना ही उसको हम बढ़ा सकते हैं. क्लियर? तो ऊर्जा रूपांतरित करने वाले कुछ उपकरण इंपॉर्टेंट, ऊर्जा रूपांतरित करने वाले कुछ उपकरण कौन से है? देखो सबसे पहले देखो डायनेमो. डायनेमो क्या करता है? डायनेमो जनरेटर मध्ये असतो. कशामध्ये? जनरेटर. जनरेटर काय काम करता रे? डायनेमो, या फिर हम इसे क्या कहेंगे, जनरेटर. जनरेटर क्या काम करता है? हमें इलेक्ट्रिकल एनर्जी, विद्युत ऊर्जा म्हणजे कोणती रे? इलेक्ट्रिकल एनर्जी. तो जनरेटरचा वापर आपण कशासाठी करतो? जनरेटर कशासाठी लावतो? लाईट जर नसेल तर लाईट निर्माण करण्यासाठी आपण जनरेटर. जनरेटरचं काम कशावर अवलंबून असतं? डायनेमोवर. तर डायनेमो काय करतो पहा, जनरेटर एक यंत्र आहे. आता ते लाईटीवर चालत नाही, ते कशावर चालतं? डिझेलवर चालेल किंवा तुमच्या पेट्रोलवर चालेल, रॉकेलवर चालेल, चालेल ना. या फ्युएलवर ते काम करतं, ते त्या इंधनावर चालू होतं आणि इंधनावर ते जनरेटर चालवून आपण त्या जनरेटरच्या माध्यमातून कोणती एनर्जी निर्माण करतो? विद्युत एनर्जी. मग आपण जनरेटर चालू करतो, त्या जनरेटर पासून ते जनरेटर काय करतं? इंधनाचा वापर करतं आणि इंधनाचा वापर करून त्या जनरेटर मधून आपल्याला पुढे काय मिळते? इलेक्ट्रिकल एनर्जी. तो डायनेमो क्या करता है? यांत्रिक ऊर्जा को. डायनेमो म्हणजे स्वतः ते यंत्र आहे, ते स्वतः यांत्रिक ऊर्जेचा वापर करतं आणि त्याच्यापासून आपल्याला काय निर्माण करून देतं? इलेक्ट्रिकल एनर्जी, यानी कि विद्युत ऊर्जा हमें वो आगे बना के देता है. समझ में आया? अरे समजलं का? विद्युत मोटर, हे लक्षात ठेवायचं. हे जे उपकरण आहे ते काय काम करतात, मुळात ते काय आहे आणि आपल्याला त्याच्यापासून शेवटी काय मिळतं, लक्षात आलं? जसं डायनेमो एक यंत्र आहे, यंत्रच आहे ना, मशीन आहे ना, जनरेटर. त्या मशीनमध्ये त्याची यांत्रिक ऊर्जा आहे, त्या यांत्रिक ऊर्जेचा वापर करून ते काय बनवून देतं आपल्याला? शेवटी काय मिळतं पुढे? इलेक्ट्रिकल एनर्जी, लाईट मिळते त्याच्यापासून. बरोबर आहे? आता पुढे विद्युत मोटर. विद्युत मोटर काय करतं रे? आता विद्युत मोटर म्हणल्यानंतर ही कोणती मोटर आहे? इलेक्ट्रिकल. कोणती आहे? विद्युत म्हणल्यानंतर तिथं काय येतं? इलेक्ट्रिक. विद्युत मोटर, इलेक्ट्रिक मशीन म्हणल्यानंतर ती कशावर काम करेल? मुळात आधी लाईटीवरच काम करेल. कशावर काम करेल? मग आता ती काय करेल? लाईटीचा वापर करेल आणि लाईटीचा वापर करून पुढे आपल्याला काय देईल? यांत्रिक ऊर्जा. जसं कंपनीमध्ये गेले तुम्ही, काय केले? कंपनीमध्ये जे मशीन असतात ते लाईटवर काम करतात, आहे का नाही? म्हणजेच आपल्याला ते मशीन चालवण्यासाठी लाईटची गरज पडते, लाईटीच्या व्यतिरिक्त ते चालतच नाही. मग ते काय करतं? ते घेतं काय? लाईट घेतं आणि लाईट घेऊन मग स्वतः काम करायला सुरुवात करतं, म्हणजे ते नंतर यांत्रिक ऊर्जा निर्माण करतं का नाही? जसं याची गोष्ट वेगळी होती, याला लाईटची गरज नव्हती. हे काय करतं? स्वतः यंत्र आहे, आधी ते स्वतः चालतं आणि मग लाईट निर्माण करतं, आपल्याला शेवटी लाईट मिळते. तसं हे जे विद्युत इलेक्ट्रिकल उपकरण आहे ते काय करतात? आधी लाईट घेतात आणि त्या लाईटचा वापर करून पुढे ते यंत्र काम करायला सुरुवात करतं. इसका मतलब क्या होता है? विद्युत मोटर क्या करती है? जो इलेक्ट्रिकल एनर्जी होती है उस इलेक्ट्रिकल एनर्जी का प्रयोग करके अपना काम शुरू कर देता है, वह यंत्र काम करना चालू कर देता है. समझ में आया? हाँ, तो देखो हमें विद्युत ऊर्जा का रूपांतर किसमें? यांत्रिक ऊर्जा में. किसमें? यांत्रिक ऊर्जा में. क्लियर है? माइक्रोफोन क्या है? माइक्रोफोन. अभी माइक्रोफोन क्या करता है? देखो माइक्रोफोन ध्वनि ऊर्जा लेता है. क्या लेता है? ध्वनि ऊर्जा लेता है और ध्वनि ऊर्जा का रूपांतर किसमें करता है? विद्युत ऊर्जा में. लक्षात ठेवायचं. माइक्रोफोन, माइक्रोफोन म्हणजे माइक. माइक क्या करता है?
ध्वनि ऊर्जा का रूपांतर विद्युत ऊर्जा में करता है. किसमें करता है? तुमचा जो आवाज येतो बाहेर तो एक साऊंड मधून येतो. कशातून येतो? म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रिकल उपकरणातून तुमचा आवाज बाहेर पडतो. मग तो घेतो काय? आता मी जे बोलतोय ते. आता तुम्हाला माझा आवाज येतोय का? नाही. बरोबर आहे. म्हणजे रेकॉर्डेड आवाज येत नाही, माझा लाईव्ह आवाज येतोय. आता मी ह्या माईक मध्ये जे बोलतो हा काय करतो? माझा आवाज घेतो. हा आवाज घेऊन नंतर त्याचं रूपांतर कसं करतो? विद्युतमध्ये. कारण त्याचा आउटपुट जो मला मिळणार आहे रेकॉर्डेड आवाज मला इलेक्ट्रिकल उपकरणातून ऐकायला मिळेल. क्लिअर आहे ना? तसं बाकी ठिकाणी येईल का ऐकायला? नाही. म्हणजे थोडक्यात ध्वनी ऊर्जेचं रूपांतर तो कशामध्ये करतो? विद्युत ऊर्जेमध्ये. त्याच्यानंतर आता लाऊडस्पीकर पहा. लाऊडस्पीकर काय काम करतो? लाऊडस्पीकर मुळात कशावर चालतो रे? त्याच्याशिवाय चालेल का तो? नाही. म्हणजे तो घेतो काय मुळात? विद्युत ऊर्जा. आणि आपल्याला देतो काय? लाऊडस्पीकर काय देतो बाहेर आपल्याला? आवाज देतो. म्हणजे लाईटीवर चालतो म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी घेतो आणि देतो काय आपल्याला? ध्वनी ऊर्जा. काय देतो? ध्वनी ऊर्जा. अरे सिंपल आहे का नाही? मग किती सोपं आहे. विद्युत आलं म्हणल्यानंतर तोही लाईट घेतो. बल्ब आधी काय घेतो? लाईट घेतो, विद्युत ऊर्जा घेतो. आणि त्याच्यामधून आपल्याला काय देतो रे? प्रकाश देतो बाहेर. काय पडतं बाहेर? प्रकाश पडत. आणि त्याचबरोबर प्रकाशाबरोबर बल्ब मधून आपल्याला उष्णता सुद्धा मिळते ना? हाँ. ऊष्मा ऊर्जा तथा प्रकाश ऊर्जा कहाँ से मिलेगी आपको? विद्युत बल्ब से आपको विद्युत ऊर्जा, इस विद्युत ऊर्जा का रूपांतर आपका प्रकाश एवं ऊष्मा ऊर्जा में किया हुआ दिखाई देगा. चलो नेक्स्ट. समजलं का रे? अरे समजतंय का? अभी देखो विद्युत सेल याला आपण इलेक्ट्रिक सेल म्हणतो. काय म्हणतो? इलेक्ट्रिक सेल. आता हा काय करतो पहा. इथं नीट लक्षात घ्या. विद्युत सेल म्हणल्यानंतर हा सेल काय? सेल म्हणजे बॅटरी. आणि बॅटरीला कोणत्याच इलेक्ट्रिकल एनर्जीची गरज नसते सुरुवातीला. लक्षात ठेवा. आता हे काय करतं? रासायनिक ऊर्जा जी आहे तिचं रूपांतर कशामध्ये करतं? विद्युत ऊर्जामध्ये. आता जी चार्जिंगची बॅटरी चार्जिंगची बॅटरी जी आहे ती बॅटरी जर तुम्ही विचारात घेतली तर त्या बॅटरीमध्ये मुळात एक केमिकल भरलेलं असतं. तुम्ही सेल कधी फोडून पाहिलं असेल ना? त्याच्यामध्ये काळी पावडर पाहायला मिळते ना? ती पावडर म्हणजे एक प्रकारचं केमिकल आहे. केमिकल म्हणजेच काय? रासायनिक. मग ही बॅटरी काय करते? त्या रासायनिक ऊर्जेचं काही दिवसांनी ती बॅटरी फेकून द्यावं लागते. म्हणजे जसं जसं त्याच्यातलं मटेरियल, त्याच्यातलं रसायन खराब होत जाईल किंवा त्याची लाईफ संपत जाईल तसं तसं आपण काय करतो? त्याची जी बॅटरी लाईफ आहे ती सुद्धा आपल्याला कमी पाहायला मिळते आणि एक दिवस ती सुद्धा डॅमेज होऊन जाते ना? मग रासायनिक ऊर्जा का रूपांतर हम किसमें करते हैं? विद्युत ऊर्जा. किसमें करते हैं? विद्युत ऊर्जा. जसं घरामध्ये बॅटरी लावलेली असते, तुम्ही घरामध्ये बॅटरी जी असते त्या बॅटरीमध्ये आपण पाणी टाकतो, ते सुद्धा एक प्रकारचं केमिकल आहे का नाही? केमिकल. मग त्या पाणी जर नसेल तर बॅटरी चार्ज होत नाही. याचा अर्थ त्या ठिकाणी ती बॅटरी काय करते? केमिकलचा वापर करून आपल्याला विद्युत ऊर्जा देण्याचं काम करते. तो विद्युत सेल क्या करता है? रासायनिक ऊर्जा का रूपांतर विद्युत ऊर्जा में. इन्व्हर्टर लक्षात ठेवायचं. घरातलं इन्व्हर्टर काय करतं? बॅटरीमध्ये जे पाणी आहे ते रसायनच आहे, त्याचा वापर करून बॅटरीमध्ये ऊर्जा स्टोअर करतं आणि त्याचे रूपांतर आपल्याला लाईटीमध्ये करून देतं. कशामध्ये? लाईटीमध्ये. त्याच्यानंतर सोलर सेल. सौर ऊर्जा का रूपांतर किसमें करता है? विद्युत ऊर्जा में. सोलर म्हणजे काय? सोलर प्लेट घरावर जी लावता तुम्ही ती. त्या सोलर प्लेटचा वापर काय आहे? तर सोलर प्लेट कशाचा वापर करतं? सूर्याच्या प्रकाशाचा. सूर्यप्रकाशाचा वापर करून पुढे आपल्याला काय देतं? सोलर प्लेट घरावर लावता ना लाईट मिळण्यासाठी. मग ती काय करते? सूर्याच्या उष्णतेचा वापर करतं आणि सूर्याच्या उष्णतेचा वापर करून आपल्याला घरामध्ये लाईट देतं. काय देतं? लाईट. क्लिअर आहे? हां. त्याच्यानंतर मोमबत्ती क्या करते? मोमबत्ती मुळात काय आहे रे? मेणबत्ती रसायन एक आहे का नाही? त्याला आपण पेटवल्यानंतर मग आपल्याला त्याच्यापासून काय मिळतो? मेणबत्ती जळत जाते. म्हणजे त्या रसायनाचा वापर होतो आणि रसायनाचा वापर होऊन त्याचबरोबर आपल्याला पुढे ती जळताना काय मिळतं? प्रकाश आणि उष्मा ऊर्जा. त्याच्यानंतर सितार म्हणजे काय? ते वाजवायचं सितार यंत्र येते. मुळात काय ते? यंत्र. त्याला आपण लाईट बीट कशाची गरज नाही. यंत्र हे फक्त लाईटवरच चालतं असं अजिबात नाही. बरोबर आहे? यंत्र तुमचे मॅन्युअल चालवणारे सुद्धा यंत्रच असतात. अरे आहे का नाही? फार तुमची कात्री सुद्धा एक यंत्र आहे. बरोबर आहे?
ते आधी न्हाव्याकडे कटिंगच्या दुकानात तुम्ही पाहिले असतील, ते खटखटचे मशीन होते. आता तुमचे ट्रिमर डायरेक्ट आले, इलेक्ट्रिक आले. आधी ते असे खटखट 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 तुम्ही लहान असताना पाहिले असतील दुकानात गेल्यावरती, त्याने केस कापायचे. ते सुद्धा एक यंत्रच होतं. त्याला लाईटची गरज नव्हती. ते सुद्धा एक. मागं बोलायला लावलंय का? कोण बोलतंय पाठीमागं? कमेंट करायला लावलंय का तुम्हाला? नसल शिकायचं तर नका शिकू. मी बोलत असताना कोणाचाच आवाज नाही यायला पाहिजे. तुमचं लाईटवर चालणारच यंत्र असतं असं अजिबात नाही. तुम्ही हाताने काम करतात, ते हाताने काम करताना जी वस्तू वापरतात ते सुद्धा तुमचं एक यंत्रच आहे. बरोबर आहे? सगळेच यंत्र लाईटवर काम करत नाही. काही मॅन्युअली काम करतात. आपण हाताने काही वस्तू चालवतो, काही गोष्टी चालवतो, त्याला सुद्धा यंत्रच म्हटलं जातं. बरोबर आहे? मशीनची कन्सेप्ट लक्षात घ्यायची म्हणलं तर मशीन म्हणजे फक्त लाईटवरच चालतं असा त्याचा अर्थ होत नाही. क्लियर आहे का? चलो. तो सितार, सितार क्या करता है? उस यांत्रिक ऊर्जा को, सितार म्हणल्यानंतर त्याची एक स्वतःची एक ऊर्जा आहे. ती वस्तू बनवली म्हणजे तिच्यामध्ये काहीतरी स्वतःची ताकद असते, ती काम करण्यासाठी आपण वापरतो. आता ती काय करते? ते स्वतः यंत्र आहे आणि ते सितार आपण वाजवतो. वाजवल्यानंतर त्या यंत्रातून आवाज बाहेर पडतो, ध्वनी बाहेर पडतो. मग याला काय म्हणायचं? यांत्रिक ऊर्जा का रूपांतर हम किसमें करते हैं? ध्वनि ऊर्जा में. किसमें? ध्वनि ऊर्जा. उसके बाद में ये आपको सवाल पूछा गया, कई बार पूछा जाता है, मानव शरीर किस प्रकार की एनर्जी या ऊर्जा को रूपांतरित करता है? तो मानव शरीर क्या करता है? रासायनिक ऊर्जा को यांत्रिक ऊर्जा में रूपांतरित करता है. किसको? रासायनिक ऊर्जा को यांत्रिक ऊर्जा में रूपांतरित करता है. कैसे? शरीर सुद्धा एक यंत्र आहे. माणूस एक काय आहे? यंत्र. आणि हे काम करण्यासाठी गरजेचं काय आहे रे? खाद्य गरजेचं आहे. काय गरजेचं आहे? खाद्य. जर शरीरात काही अन्नच नसेल तर तुमचं शरीर काम करेल का? नाही. जसं लाईटवर चालणारं उपकरण आहे, त्याला जर तुम्ही लाईटच दिली नाही तर ते काम करतं का? नाही. मग जे विद्युत उपकरण आहे ते काय काम करतं? लाईट घेतं आणि मग काम करायला सुरुवात करतं. इसका मतलब क्या होता है? वह क्या करता है? विद्युत एनर्जी का इस्तेमाल करके यांत्रिक ऊर्जा में रूपांतरित करता है. उसी तरह हमारा शरीर क्या करता है? बाहर से खाद्य लेता है. खालं नसेल तर तुम्ही जास्तीत जास्त 1-2 दिवस काम करू शकाल, पण त्याच्यानंतर तुमचं डायरेक्ट शरीर तुम्हाला झोपावंच लागेल खाली, आहे का नाही? कामच होणार नाही तुमच्याच्याने. याचा अर्थ तुमचं हे यंत्र चालवण्यासाठी तुम्हाला खावं लागेल. खातो म्हणजे त्याच्यामध्ये रसायनच असतं, बरोबर आहे का नाही? ते केमिकलच असतात एक प्रकारचे. जेवण, अन्न खातो आपण. केमिकल म्हणजे त्याच्यामध्ये काही ऑर्गॅनिक केमिकल असतात. ऑर्गॅनिक म्हणजे कसे? सेंद्रिय. आपण आता जे खातो तो केमिकलच आहे थोडक्यात, वेगळं काही नाही. बरोबर आहे? मग आपण काय करतो? आपल्या शरीरामध्ये आपल्या अन्नापासून एक केमिकल एनर्जी तयार होत असते. रसायनांपासून वेगवेगळ्या प्रकारचं चयापचय क्रिया होऊन तिथं आपल्या शरीरामध्ये एनर्जी निर्माण होते. म्हणजे रसायनाचा वापर करून आपण काय करतो? रासायनिक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये घेतो आणि ती ऊर्जा घेतल्यानंतर आपलं शरीर काम करायला सुरुवात करतं. म्हणजे एक यंत्राप्रमाणे आपण काम करतो. लक्षात आलं? अरे आलं का नाही? मानव शरीर क्या करता है? रासायनिक ऊर्जा का रूपांतर यांत्रिक ऊर्जा में करता है. किस में करता है? यांत्रिक ऊर्जा में. क्लियर? क्लियर का? चलो.